LBS रोडवर आज दुपारी मेट्रोच्या बांधकामादरम्यान गंभीर अपघात घडला। बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा एक भाग अचानक तुटून खाली पडला। हा मेट्रोचा स्लॅब रस्त्यावरून जात असलेल्या एका रिक्षावर आणि एका कारवर कोसळला। या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय तर 3 ते 4 प्रवासी जखमी झाले। जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ दुपारी सुमारे 12:20 ही घटना घडली। दरम्यान मुलुंडमधल्या या मेट्रो कामाचं कंत्राट हे मिलन इन्फ्रा या कंपनीकडे होतं आणि त्यामुळे तुर्तास तरी या कंपनीला 5 कोटींचा दंड ठोठावण्यात आलेला आहे। कामावर लक्ष ठेवणाऱ्या LGB & हिल या कंपनीला सुद्धा 1 कोटींचा दंड ठोठावल्याची माहिती MMRDAचे अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिली आहे। मेट्रोचा स्लॅब कोसळण्याच्या घटनेबाबत आदित्य ठाकरेंनी पोस्ट केली आहे। भाजप राजवटीत मानवी आयुष्याला काहीही किंमत उरली नाही असं ते म्हणतात। ही किती लाजिरवाणी गोष्ट असल्याची त्यांनी टीका केली आहे। ते असं लिहितायत, हे शासन संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकेल का याची शक्यता कमीच आहे। काही लाखांचा दंड दाखवला जाईल आणि कंत्राटदाराला पुन्हा नवीन निविदा मिळवून दिल्या जातील। पायाभूत सुविधांच्या कामांच्या ठिकाणी बॅरिकेडिंगची व्यवस्था निकृष्ट दर्जाची आहे। भाजप राजवटीत मानवी आयुष्याला काहीही किंमत उरलेली नाही, आदित्य ठाकरे म्हणतात। मुलुंडमधल्या दुर्घटनेचे मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत। मृतांच्या वारसांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली। जखमींच्या उपचाराचा सगळा खर्चही राज्य सरकार करणार आहे। या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे। मुलुंडमध्ये झालेला अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे। हा जो संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे, यामध्ये जी काळजी घेणं आवश्यक होतं ती घेतली आहे की नाही याची चौकशी केली जाईल। अर्थातच ती घेतली असती तर कदाचित अशी परिस्थिती आली नसती। याला कोण जबाबदार आहे त्यांच्यावरही कारवाई केली जाईल आणि तात्काळ जिथे जिथे काम चाललेलं आहे तिथलं सेफ्टी ऑडिट करून त्या ठिकाणी अशी घटना घडणार नाही या प्रकारचा प्रयत्न केला जाईल। मृतकांच्या परिवाराला शासनाच्या वतीनं मदत केली जाईल।